नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा। आणि आज आपण आपल्या त्याच दोन मित्रांसोबत फिरायला जाणार आहोत। सॉरी, डेस्टिनेशन फिक्स आहे आपलं, कुठे जायचं आहे ते तुम्हाला कळेलच लवकर। एक हिडन प्लेस आहे, तिकडे आपण जाणार आहोत। आता आपण जो चकली आहे त्याची वाट बघतो आहे, तो इथे येणार आहे आणि त्याच्यासोबत मग आपण इथून जाणार आहोत। सो बघूया आता। ह्याला तर तुम्ही ओळखता, सौरभ। सो मित्रांनो, आता आपण जाणार आहोत ते म्हणजे त्रिमंदिर, जे बोरिवलीला आहे। तुम्ही बघू शकता, हे बोरिवलीला जे मंदिर आहे ते इंस्टाग्रामवरती मी खूप बघितलेलं, खूप सुंदर मंदिर आहे। तर म्हटलं मित्रांसोबत जाऊया, आज त्या मंदिराला भेट देऊया। सो लेट्स सी कसं मंदिर आहे। जवळच आहे माझ्या घरापासून, बघूया कसं मंदिर आहे। मंदिराजवळ पोचल्यानंतर आपण तिकडे व्हिडिओ शूट करायला सुरुवात करू पुन्हा एकदा। सो भेटूया। तर मित्रांनो, आपण त्या मंदिराजवळ आलेलो आहोत। त्रिमंदिर म्हणून आहे मंदिराचं नाव, आणि इकडे आहे बऱ्यापैकी सुंदर मंदिर आहे। जास्त गर्दी नाही दिसत आहे, तिथे आपण पार्क करूया कुठेतरी, जवळ कुठे दिसेल तिकडे। आणि लेट्स सी, मंदिर असं काहीसं दिसतंय। थांबा, पार्क करूया गाडी कुठेतरी। नमस्कार मित्रांनो, हेच ते मंदिर आहे जे आपण मागे बघताय। हेच ते हिडन जेम जे मी जे इंस्टाग्रामवर बघून आलो, हेच ते मंदिर आहे। आणि अगदी माझ्या घराच्या जवळून अगदी 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर आहे। मी लोकेशन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन। तुम्ही कधी बोरिवलीला येत असाल तर ईस्टला हे जे मंदिर आहे त्याला व्हिजिट करा, खूप छान मंदिर आहे। अजून आम्ही आतमध्ये नाही गेलो, कारण की मी एका मित्राची वाट बघतोय, तो जरा ट्रॅफिकमध्ये अडकला आहे। सो तो आला की आपण मंदिरामध्ये एंटर करू आणि तुम्हाला मंदिराच्या आतमधलं सुद्धा गाभार आणि बाकीच्या गोष्टींचं पण आपण तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न करू। सो आपण भेटूया। मित्रांनो, हे ॲक्च्युली शॉर्ट्स घालणं इकडे अलाउड नाही, तर तुम्ही येत असाल ना तर ट्रेडिशनल कपड्यांमध्ये या। मुलं येत असाल तर पॅन्ट वगैरे घालून या, नाही तर अशी धोती ती लोक देतात, तिकडे प्रोव्हाइड करतात। अशी धोती घालून तुम्ही येऊ शकता। हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे। आणि जर तुम्ही शॉर्ट्स घालून येत असाल तर तुम्हाला हे असं धोती घालून यावं लागेल, म्हणजे तुम्हाला देतील, प्रोव्हाइड करतील ते। सो असं काहीतरी एंट्रन्स आहे। अलाउड नाही आहे, कर देतो। तर मित्रांनो, हे ते मंदिर, आणि मंदिरामध्ये तुम्हाला ना शंकराचं असं एक पिंडी आहे, शंकराची पिंडी आहे मोठी। तुम्हाला सुंदर अशी शंकराची पिंडी आहे। आणि हा हे मंदिर आहे, मंदिराचा एंट्रन्स, आणि जो मेन भाग आहे तो हा आहे। खूप सारे भाविक आले आहेत इकडे पाया पडायला। याची स्थापना कधी झाली, हे मंदिर कधीपासून आहे याचं आपल्याला काहीच आयडिया नाही आहे। सो तर तुम्ही येत असाल इकडे तर या मंदिराला नक्की व्हिजिट करा। सगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या आहेत इकडे, तुम्ही एकत्र। अरे वा, तर जे राम मंदिर आहे अयोध्येचं, त्याचं एक रेप्लिका टाईप ते बनवलं आहे।
चल ना जाऊया ना, ये ना. तर मित्रांनो, हा माझा मित्र, ह्याला ओळखत असाल तुम्ही. मागच्या व्हिडिओमध्ये खूप धमाल मस्ती केलेली, खूप सारे. हो हो दाखवतो. खूप व्ह्यूज गेलेले त्या व्हिडिओला आपल्या, म्हणजे आतापर्यंत तरी माझ्या मते त्या व्हिडिओला जास्त व्ह्यू गेलेले. मग खाली उतरून बघूया व्ह्यू कसा आहे तो. मंदिराच्या आसपासचा परिसर आहे. हा मंदिराचा कळस आहे. इकडे आय गेस एक वॉटरफॉल आहे वाटतं, पण आता सध्या पाऊस नाही पडत आहे त्यामुळे काहीच दिसणार नाही. आणि आपले बोरिवली शहर, आपली मुंबई, आणि इथे हा डोंगर. 1 minute later. तर मित्रांनो, हा जो बघताय ना तुम्ही, हा माणूस, ह्याला बघून ठेवा. ह्याने आता एक असं गोष्ट केली आहे ना, आम्ही आता बाईकने जाणार होतो, पण याने जी चावी होती ना, चावीच विसरला आहे कुठेतरी, आणि आता आम्ही ट्रेनने चाललो आहे. तर त्याच्यासाठी हा जिम्मेदार आहे, हा पूर्ण हा चेहरा लक्षात ठेवा. तर मी काय म्हणतोय, ऐक ना, मी काय म्हणतोय, ऐक ना, चावी कशी राहिली, पण झालं काय, नक्की झालं काय तिथं सांग. एक म्हणजे ऑडियन्सला सांग जरा. बॅग काढताना कदाचित डिक्कीमध्ये राहिली असेल. अच्छा, पण तुझ्यामुळे बाकी त्यांचा इनकन्व्हिनियन्स झाला, त्याचं काय? काय बोलू आता, बोलायला शब्दच नाही माझ्याकडे. आजीला झोप आली पाहिजे. तर मित्रांनो, ह्याची ना चावी हरवली आहे ॲक्टिवाची, ॲक्सेसची. हां, आणि ती चावी डिक्कीमध्ये आहे. जर कोणाला सापडली ना तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. कुठे चाललो आता आपण? आपण चाललोय आता गिरगावला. गिरगावला काय आहे? गिरगावला गणपतीच्या कारखान्यात. अच्छा, गणपतीचा आकार आज देणार आहे, ते बघायला सांगितलं. काय देणार गणपतीचा आकार? तू देणार? मी नाही देणार, माझी भावंड देणार. भावंड आकार देणार आहे. ओके, आणि तू काय बघणार तिकडे जाऊन? नाही, मी पण करीन ना. अच्छा, बरं. म्हणजे ते ब्रश वगैरे घेऊन बसल्यात ना, की ते पण डिक्कीत विसरले ब्रश? नाही. मित्रांनो, आता ट्रेन आली आहे आणि आता आपण चालू आहेत गिरगावला. तिकीट सेकंड क्लास आहे. सेकंड क्लास आहे. नाही, गिरगावला चाललो आहे आम्ही आता. तो अरे इथे नाही, तो गेला, तो पुढे गेला. तर आम्ही चाललो आहेत गिरगावला आणि ट्रेन आली आहे. बसूया आणि निघूया. नको उगाच नको, कोणाला त्रास देऊ नकोस. हा पण माझा एक मित्र आहे, शिरीष नाव आहे याचं. आणि आता तुम्हाला माहिती आहे खादाड चकली, त्याच्यामुळे आज आमचा सगळ्यांचा मूड ऑफ आहे. त्याची तुला झोप येणार का आज? तुझी चावी हरवली वगैरे? का नाही ना, म्हणजे काय सीन आहे, म्हणजे काय मनात काय चालू आहे तुझ्या, काय चालू आहे तुझ्या मनात? काहीतरी बोल. पण तू हे असं का, म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये पण खूप लोकांच्या कमेंट आल्या की तो असा का बोलतो, तर आज सांग तू लोकांना. काय हा कट कर कोणाच्या कमेंट नाही. अरे कमेंट्स नाही, मला पर्सनली लोकांनी विचारलं, मी कमेंट डिलीट केल्या, हाईड केल्या त्या, की हा असा का बोलतो. आता हा शिरीष, तू याचा मित्र आहेस ना, हा खरं असा बोलतो का? म्हणजे त्या मुलींसारखा बोलतो ना तो, थोडासा आहे, थोडा डिप्रेशनमध्ये गेलेला आहे, चावी डिक्कीमध्ये राहिली म्हणून. काहीतरी बोल, आता कॅमेरा चालू केला आहे, काहीतरी बोल. नाही बोलणार. काय नाही बोलणार आहेस? आवाज
आवाज पण डिक्कीमध्ये राहिला काय? मन पण माझं डिक्की. होय डिक्की. मित्रांनो ह्याला बघा, हा जी हरकते करतोय ना अशी अजिबात करू नका आणि खूप रिस्की असू शकतं. ठीक आहे. ह्याला मी डिस्क्लेमर लावेल, डोंट ट्राय दिस ॲट होम. मित्रांनो आता चर्नी रोड स्टेशनला पोचलो आहे आणि तिथून आम्ही जाऊ गिरगावला. लगेच आता शेवटची एक ट्रेन असेल. माती म्हणजे शाडू मातीच आहे की प्रॉपर पूर्ण माती? शाडू माती. अच्छा शाडू माती. ओके. ती जी कोकणात वापरतात ते पूर्ण माती ती वाली नाही ना ही? त्याचं वेट थोडं जास्त असतं. अच्छा ओके. मग आता इकडे किती गणपती आहेत सध्या तुम्ही आता पे करणार आहेत? 8 एक. अच्छा. हे कसं ऑर्डर येते तसं हे करतो. हे एकच आहे की तुमचं अजून एक कार्यशाळा आहे दुसरीकडे? हे आता ह्याचं ते म्हणजे तुमचं काय म्हणतात नक्षीकाम वगैरे चालू आहे? आता बेसिक आता मी फिनिश करून घेतला. आता याच्यानंतर याचे हात लावणार. अच्छा. फुले लावणार, दागिने घालणार, ज्वेलरी करणार. ओके. हा किती 1-1.5 फुटाचा असेल ना गणपती? 2 फूट. 2 फूट. मग मॅक्झिमम किती फुटाचे करता तुम्ही? मातीचा शक्यतो 4-5 फुटावर मातीचे मोठे पण होतात. असं काही हे नाही. पण हा उचलायला एकदम हलका असेल ना? 2 जण इनफ. तर सध्या किती आहेत सध्या गणपती? आमच्याकडे सध्या ना आमच्या ऑर्डर जास्त असतात. 80 मूर्त्या असतात. 80 दरवर्षी? दरवर्षी. यावर्षी आहे ना मला जागेच्या अभावामुळे ना मला जागा लेट मिळाली रेंट. अच्छा. त्याच्यामुळे ना मला यावेळी जास्त करता आहे. तरी माझ्याकडे 65च्या वरती आहेत आता सध्या आणि ऑर्डर बंद केले. आता पण हे पण सगळे बुक झालेले असतील ना? सगळे बुक, एकही एक्स्ट्रा नाही. आता जर कोण असं एंड मुवमेंटला आलं की बाबा असं आहेत काही 4-5 आहेत. ते लहान मूर्ती आहेत 18 इंच. मोठ्या नाही मिळणार. बनवून तर अजिबात नाही मिळणार. नाही काय काय मी बघितलं ना गणपतीच्या कार्यशाळा त्याच्यामध्ये ते लोक डायरेक्ट रेडीमेड घेऊन येतात. तुम्ही डायरेक्ट म्हणजे इथेच बनवतात सगळ्या घडवतात इकडेच मूर्त्या? पण ते मग पिओसाठी असतील कदाचित. हां हां. अच्छा. नाही तुमच्या शाडूमध्ये म्हणून तुम्ही इकडेच सगळं बनवतात? म्हणजे ती क्रिएट करतो आम्ही. प्रत्येक मूर्ती आहे ना वेगळी आहे. हां हां हां. सेम मिळणारच नाही तुला. प्रत्येक त्या वेगळी. काही साच्यातल्या आहेत त्याच टिपिकल काही आहेत. मग ते साचे पण वेगवेगळे असतील ना एकदम? तसे बांधावे लागतात. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे मूर्ती घडवल्यानंतर साचा मारतो. अच्छा. म्हणजे जसं आता हे मॉडेल मी केलं डायरेक्ट हाती, हां तर मग त्याच्यावर POPचा साचा मारतो पीसमधला आणि मग तो कायमस्वरूपी राहतो. आता ते काही त्या मूर्त्या आहेत म्हणजे त्या मूर्त्या ज्या आहेत ना आताशी ना सगळं एकदम पूर्ण ओपन बॉडीवाला. अच्छा. तर त्या प्रॉपर हँडमेड आहेत. त्याचा साचा वगैरे नाही होऊ शकत. डायरेक्ट हाती गेल्यात त्या रँडमली. पण ते कोणाची तरी रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही बनवलं ना ते. बाकी तर साच्यातले देतात. मग आता हा गणपती तू दादा बनवायला घेतो मग किती वेळ लागणार याला? अरे आज संध्याकाळी घेतला म्हणजे 7-8 फिनिश झाला. अच्छा. त्याचे हात वगैरे जे काय आणि प्रॉपर पूर्ण कलर वगैरे लावून किती वेळ? कलर वगैरे असा आता आम्ही कसं क्वांटिटी असते ना आमची. आम्ही एकदा जाता ह्या सगळ्या मूर्त्या उद्या तुला पेंटिंग केलेलं दिसते. पूर्ण पेंट होऊन जाणार म्हणजे बॉडी कलर बेसिक कलर. त्याच्यानंतर हळू एकदम असं तर बघायला गेलं तर 3-4 दिवसात होऊन जातं कलर. पण तुमची डेडलाईन असेल ना की ह्या तारखेपर्यंत आपल्याला सगळे करायचे आहेत पूर्ण? मग काय त्याच्याशिवाय. मग आता कधीपर्यंत रेडी करणार आहे सगळ्या? आम्हाला आमचं टार्गेट आमचं यावेळी बोललं ना तुला आपलं जागेमुळे मातीकाम जरा माझं थांबलं. पण ते आता ह्या 30 तारखेपर्यंत माझं सगळं कम्प्लीट होईल. 30 आणि पुढचे जे काही 4-5 दिवस आहेत ना त्याच्यामध्ये काय ते असं म्हणजे वर टचअप वगैरे असं काय असेल ते जाऊ शकतो आतमध्ये की बघून येऊ शकतो?
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता एक दादा आहे की आता एक गणपती बनवण्याचं काम करत आहे. खूप डिफिकल्ट असेल ना हे? तुम्ही आता हे साच्यातलंच करताय ना? हे पण साच्यातून काढल्यानंतर शेप देताय आता तुम्ही? फक्त ते दादाने जे मला काम दिलं हां ते पूर्ण करणं. फक्त जेवढं पॉलिश करायला सांगितलं तेवढं मी कर. अच्छा, म्हणजे तुम्हाला असाईन केलं तेवढं वर्क तुम्ही करणार आता? म्हणजे दादा मला शिकवतो. हां, मग तुम्ही त्याप्रमाणे करता? हो. अच्छा, म्हणजे तुम्ही शिकताय आता? हो, शिकतोय. वा वा, छान छान छान. तुम्ही कॉलेजला वगैरे आहात का आता? हो, कॉलेजला आहे. वा वा, सिद्धार्थ छान. कॉलेज. अच्छा अच्छा, खूप छान खूप छान. मग ह्याच्यानंतर आता तुम्ही पेंटिंग वगैरे पण तुम्हाला ते शिकवणार कसं करायचं ते? म्हणजे ह्याच्या आधी केलं आहे तुम्ही की हे पहिल्यांदाच? हो, अगोदर केलंय 2-3. आता मी 4थं वर्ष माझं. अच्छा, अरे वा वा, छान छान छान. तर त्यातल्या त्यात पेंटिंग थोडं मुश्किल असेल ना? हो, पेंटिंग मुश्किल आहे. कारण की हात एकदाच तुम्हाला फिरवावा लागतो. हो. डोळ्याचं जे डोळे ओपन करता तुम्ही, नजर उघडता, ते सगळ्यात डिफिकल्ट असेल ना? हो, ते डिफिकल्ट आहे. ते करता तुम्ही? नाही, मी नाही करत. दादा करता. पण मी त्याकडे शिकून शिकून घेणार. घेतो. अच्छा. मी प्रयत्न आहे की यावरती जरा शिकून घ्यावं. हां, अच्छा, छान छान. मग आता तुम्ही हे म्हणजे कॉलेज झाल्यानंतर की लगेच येतात? कॉलेज संपलं की? नाही नाही, ॲक्च्युली तर मी जॉबला आहे. हां हां, जॉबला पण आहे. आणि जॉब करून मग इकडून करतो. अच्छा अच्छा. म्हणजे साईड बाय साईड. तर घरात बसून पण काय हां हां, मग इथे तुम्ही इथे गणपतीच्या ह्या शाळेत कधी येता मग? मी जॉब झाला की इथे? हां, जॉब झाल्यावर 4 वाजता. म्हणजे आवड आहे तुम्हाला? येतो. अच्छा, छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू. मित्रांनो बघा, अशा सुंदर सुंदर अशा मूर्त्या मी घडवल्या आहेत. रात्री याचं एक कारण म्हणजे थोडं डिटेलमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ही हाती बनवली मूर्ती. हां, त्या हाती बनवतो. तर मित्रांनो ही मूर्ती तुम्ही जी बघताय ना, ही पूर्ण हाती बनवली आहे. आणि ह्यांचे मोस्टली यांचे साचे असतात, पण ही जी मूर्ती जी बनवली ना खास, ही हाती बनवली आहे. किती सुंदर आणि किती परफेक्ट बनवली ती बघा. आणि आता तर सध्या ऑर्डर वगैरे सगळं बंद झालं तर? अच्छा, मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्हाला ह्या मूर्त्या आवडल्यात की नाही, आणि तुमचे थॉट्स कळवा त्या कार्यशाळेबद्दल. मग बघू शकता किती सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. तर मित्रांनो ही ती कार्यशाळा आहे आणि आपण आता तिकडे आहोत. तर रात्री त्यांचं जोरदार काम चालू आहे, तर आपण जास्त त्यांना डिस्टर्ब नाही करणार आता. थोडीफार इन्फॉर्मेशन घेऊ आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर नमस्कार मित्रांनो, आपलं गणेश कार्यशाळेमधलं काम झालं आहे. जास्त वेळ नाही लागला तिकडे, थोडीफार इन्फॉर्मेशन भेटली आपल्याला.
आणि आता हे फोटोज वगैरे काढतात, कारण की मुंबई काहीसे नजारे बघायला खूप कमीच मिळतात. असं काहीतरी आर्किटेक्चर असं जुनं बघायला मिळालं ना की मनाला खूप चांगलं वाटतं. सो आता आपण मे बी थकलो आहोत, बघू काय करायचं पुढे. जर काही इंटरेस्टिंग असेल तर मी कॅमेरा चालू करेन, नाहीतर आपण आता डिरेक्टली घरीच जाऊ. ट्रेन बंद झाल्यात. आता ओलाचा लास्ट ऑप्शन आहे. ॲक्च्युली मोस्टली आम्ही थकलो आहोत, कारण की ट्रेनने आलो तिथून चालत. गाडी वगैरे असती तर मग थोडा काहीतरी फायदा झाला असता, बट येऊया आपण पुढे. शेवटी टॅक्सीत बसलो आहेत आणि माझे मित्र जे दिसणार नाही तुम्हाला आता, काळोख झाला आहे आणि सगळे कंटाळले आहेत. आणि आता चाललो आपण. अच्छा, आपल्या दादांनी लाईटला हे बघा काय रॅप आहे काय करतोय. आता चाललोय आपण मरीन्सला, चर्नी रोडला आहे आता, आणि चाललोय मरीन्सला. आणि हे दादा आहे आपले टॅक्सीवाले, आपल्याला सोडत आहेत आता. फ्रीमध्ये सोडतात आपल्याला. ब्लॉग बंद कर ना केला. आता आपण डिरेक्टली ना मरीन्सला पोचून कॅमेरा ऑन करू. तोपर्यंत काही आहे ना दाखवण्यासाठी. मुंबईच्या रस्त्यात गाड्यात. सो भेटूया आपण पुढे.